आज सकाळीच 9 वाजता 2 गाड्या आल्या होत्या. एक आली होती सोलापूरसाठी आणि दुसरी होती बार्शीसाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी अनुप आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. ही सोलापूरसाठी गाडी आली होती. याच्यामध्ये आपल्याला 1000 बुटक्या जातीचा नारळ भरायचा होता. तर बार्शीसाठी आलेल्या गाडीमध्ये आपल्याला 1200 केशर आंबा भरायचा होता आणि दुपारनंतर गर्दी होणार ही शक्यता होतीच आपल्याला, म्हणून ह्या लवकर गाड्या भरून घेतल्या. अपेक्षेप्रमाणे दुपारी गर्दी ही झालीच मित्रांनो आणि आलेल्या प्रत्येक कस्टमरला प्रत्येक झाडाची माहिती व्यवस्थित मिळतीये का नाही, रेट व्यवस्थित जात आहेत का नाही याच्याकडे पूर्णपणे लक्ष देण्याचा प्रयत्न आमचा असतो. आणि या सरांनी स्वतःच्या पर्सनल इनोव्हामध्येच ही अशा पद्धतीने झाडं भरून घेतली. पाहू शकता मित्रांनो, हौशेला काही मोल नाही. आणि अशा छोट्या-मोठ्या गाड्या आपण दिवसभरात जवळ आसपास 10 ते 15 भरून काढत असतो. अशा छोट्याच गाड्या नाही मित्रांनो, तर ट्रक देखील आपण लोडिंग करत असतो. तर हा ट्रक देखील भरला पाहू शकता तुम्ही. बेंगलोरच्या एका नर्सरीचा दुपारी ट्रक आला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला अँथोरियम लोड करायचा होता मित्रांनो. यावर्षी अँथोरियम मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण बनवलेला आहे. क्वालिटी पाहू शकता कशा पद्धतीने आहे. सर्वांचा अँथोरियम बेंगलोरवरून इकडे येतो, तर आपला अँथोरियम इकडून बेंगलोरला जातो. अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे शैलेश नर्सरी. आणि क्वालिटी पाहू शकता रोपाची कशा पद्धतीने झालेली आहे. 5 इंची 6 इंची मधला हा अँथोरियम आहे मित्रांनो. सिलेक्शन करून काढलेलं आहे, पॅकिंग केलेलं आहे. तरी देखील त्याच्यामध्ये राऊंड मारून सिलेक्शन व्यवस्थित झालंय का नाही, पॅकिंग व्यवस्थित केले का नाही याच्यावरती माझं लक्ष असतं पूर्णपणे. आणि हे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित चांगल्या क्वालिटीची रोपं पाठवतो. त्याच्यामुळे लोक आपल्याकडून लांबून लांबून येऊन रोपं घेऊन जात असतात मित्रांनो. पॅकिंग देखील पाहू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण लगेच लोडिंग करायला घेतला. अशा पद्धतीने थप्पी मारलेली आहे. तुम्ही थप्पी देखील पाहू शकताय. त्यातच 6 वाजले म्हणून सगळे लेबर वरती आले, कारण 6 वाजता आपल्या नर्सरीची सुट्टी होते. आता हे ओव्हर टाइम साठी थांबलेल्या वर्करला आपले मॅनेजर सगळं काही समजून सांगत होते, कोणी कुठं जायचं आणि कसं काम करायचं. संध्याकाळी 10 वाजता शेवट दुपारी आलेल्या 2 ट्रक देखील लोडिंग झाले आणि अशा पद्धतीने होता आपला आजचा दिवस. भेटूयात पुन्हा. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.